नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत फ्लायजेल 400 टॅबलेट बद्दल पूर्ण माहिती। तर फ्लायजेल 400 हे मेट्रोनिडाझोल या नावाने ओळखले जाणारे एक शक्तिशाली प्रतिजैविक आणि अँटीप्रोझोल औषध आहे। जीवाणू, बॅक्टेरियल आणि परजीव म्हणजेच पॅरासाइटिस यांच्यामुळे होणाऱ्या विविध संसर्गावर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो। तर आता आपण फ्लायजेल 400 चे प्रमुख उपयोग पाहू। तर फ्लायजेल 400 चे प्रमुख उपयोग म्हणजे युजेस। या औषधाचा वापर प्रामुख्याने खालील समस्यांवर केला जातो: पोटाचे संक्रमण म्हणजेच ॲमिबायसिस, त्यानंतर जॉर्डियासिस, त्यानंतर अतिसार म्हणजेच आपले डायरिया म्हणजे संडास लागले, त्यानंतर महिलांच्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये देखील या टॅबलेटचा वापर केला जातो। म्हणजे महिलांचे जे संक्रमण म्हणजे बॅक्टेरियल युनिओसिस त्याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो। त्यानंतर इतर आजार म्हणजे दात हिरड्याचे संक्रमण म्हणजे आपल्या दातामध्ये किंवा याच्यामध्ये जे संक्रमण होतं ते कमी करण्यासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो। त्यानंतर त्वचा आणि फुफ्फुसामधील संसर्गामध्ये देखील या टॅबलेटचा यूज केला जातो। त्यानंतर आपण याचा डोस पाहू। तर डोस आणि कसे घ्यावे, ही टॅबलेट कशी घ्यावी, तिचा डोस, हे सर्व पाहू। तर याचा जो डोस आहे ते डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका। सामान्यतः हे औषध जेवणानंतर घेण्याचा सल्ला दिला जातो। संसर्ग पूर्णपणे बरा होण्यासाठी डॉक्टर लिहून देतील तोपर्यंत पूर्ण कोर्स औषध घेणे आवश्यक आहे, मध्येच बंद करू नका। तर अशा प्रकारचा डोस आहे। तर याचे साईड इफेक्ट, तर सामान्य दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट, काही रुग्णांमध्ये खालीलपैकी काही लक्षणे दिसू शकतात: मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, भूक न लागणे, तोंड कोरडे पडणे किंवा तोंडात धातूसारखी चव येणे। तर अशा प्रकारे याचे साईड इफेक्ट आहे। त्यानंतर याची काय खबरदारी आहे, फ्लायजेल 400 टॅबलेट घेताना काय खबरदारी आहे ते पाहू आपण। घ्यावयाची खबरदारी म्हणजे प्रिकॉशन, हे औषध घेत असताना आणि औषध संपल्यानंतर किमान 3 दिवस मद्यपान म्हणजेच आपल्याला अल्कोहोल करणं पूर्णपणे टाळायचं आहे। म्हणजे आपल्याला दारू वगैरे कुठलंही व्यसन करायचं नाही, अन्यथा गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात। म्हणजे गरोदर महिला किंवा स्तनपान देणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घ्यायचं नाही। तर अशा प्रकारे याची खबरदारी। तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती आहे। तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।